नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे, चला तर सविस्तर जाणून घेऊया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे इगतपुरीच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये। तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे पुणे जिल्ह्यामध्ये बी हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच आज रात्रीच्या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सांगली जिल्ह्यामध्ये बी आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या बऱ्याचशा भागामध्ये। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये। तसेच मुंबईच्या भागामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नवी मुंबई या ठिकाणी बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बऱ्याचशा भागामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री। अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये। नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये। तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।